महाराष्ट्र वाट बघतोय. हे सगळीकडे त्यांचे जे काय चाललंय थोतांड, आज परत एकदा ते आपल्या शिवसेनेला, ज्या शिवसेनेने आज या सगळ्या माझ्या भगव्या टोप्या नाही आहेत, ह्या मशाली आहेत पेटलेल्या, या मशाली पेटल्या. आणि कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम अनुभवलं, आता मशालीची धग काय असते ते बघा. या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ नुसतं मळ राहिलाय, ते कसं कोमेजतं ते बघा. आणि तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे? अहो, जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला 66 साली, शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी, म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला, तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर असाल. नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला. आणि आज तुम्ही आमच्याकडे येऊन ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला कठीण काळात, म्हणजे अटलजी तेव्हा तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते, राजधर्म का पालन करना होगा असं म्हणून तुम्हाला उचलून फेकत होते. केराच्या टोपलीत जर का गेला असतात तर मोदीजी 10 वर्ष तुम्हाला जी भोगायला मिळाली ती भोगायला मिळाली नसते. आणि तुमच्यासाठी आज तमाम शिवसैनिकांनी, जसं प्रणिती तू बोललीस, सोलापूरकरांनी, अख्ख्या महाराष्ट्राने, ओके गंमत आहे 48 पैकी 42 खासदार निवडून देण्याचं. पण शिवसेना बरोबर होती म्हणून तुम्ही त्या तख्तावरती बसला. आता शिवसेना तुमच्या सोबत नाही, त्या तख्तापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही, पोहोचू देणार नाही. आणि संकट काळामध्ये मदत करणाऱ्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणता. अहो, तुमच्या भारतीय जनता पक्षाचा भाकड आणि भेकड जनता पक्ष झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी माणसं पैसे देऊन गोळा करावे लागतायत. इकडे मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, एक तरी माणूस कोणी भाडकाऊ आहे काय? तुम्ही स्वतःहून आलेत ना, स्वतःची पदरमोड करून आलेत ना. बघा मोदीजी, असं प्रेम, याला प्रेम म्हणतात. आज जणू काही देशातले सगळे पक्ष प्रश्न संपलेले आहेत आणि फक्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना हाच आपला दुश्मन आहे.